या बातमीचे प्रायोजक आहेत आरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर. सोलापुरातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. यात्रा करून सोलापुरात परत येत असताना चालू गाडीमध्ये दगड लागल्याने एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. रविवार दिनांक 20 एप्रिल रोजी यात्रा करून विजयापूर टू रायचूर पॅसेंजर मध्ये परत येत असताना होडगी गाव परिसरात सुमारे 1 वाजण्याच्या दरम्यान चालत्या रेल्वे गाडीमध्ये बाहेरून कुणीतरी अनोळखी दगड मारल्याने 4 वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाली. त्या अवस्थेत जखमी मुलीला सोलापुरातील शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. शिवानी उर्फ आरोही अजित कारंगे, वय वर्ष 4 असे मयत मुलीचे नाव आहे. ही बातमी मिळताच आई वडिलांवर दुखाचे डोंगर कोसळले. नेमकं दगड मारणारा इसम कोण होता अद्याप ही माहिती समोर आली नाही. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेल्वे पोलीस दाखल झाले असून या घटनेचा अधिक तपास करत आहेत. माझं नाव सिद्धप्पा बसवराज नाटेकर. काय झालं होतं नेमकं, कशी घडली घटना सांग. वटगी आम्ही लच्छण जत्रेला गेलतो. जत्रेवरनं बिजापूर टू रायचूर पॅसेंजरला यायला लागलं होतं. येताना वटगी सुटल्यानंतर एक 4 ते 5 मिनिट झाल्यानंतर दगड मारल्यानंतर आमच्या मुली वाव त्यांना जागेवर इथं कानाच्या खाली लागलं. स्पॉटवर ब्लड होऊन स्पॉटच गेले. कुठं घडली नेमकं घटना आहे? ते टिकेकर वाडीचे 4-5 किलोमीटर वटगीकडं. किती वाजता नेमकं टाइम 12:54. किती जण होतो तुम्ही? आम्ही टोटल 22 ते 23 आणि 5 ते 6 मुलं होते. 4 ते 5 मुलं होते. मुली खिडकीच्या समोर होती का? हा, खिडकीच्या बाजूला बसली. बिस्किट खायला लागली तो. बिस्किट चालू गाडीमध्ये भूक लागल्या म्हणल्यावर ते पापडानं बिस्किट घेतला. सर्व मुलं खायला लागले होते. वर बसले होते ना. खाली झाल्यानंतर खाली आलो. वटगीला खाली आल्यानंतर वटगी संपले की 4 ते 5 किलोमीटर झाल्यानंतर टिकेकरवाडीचे 3 ते 4 किलोमीटर तिकडं वटगीकडं. दगड लागल्यावर तुम्ही थांबवलं नाही का गाडी वगैरे? मुलाला वाचवायला बघावं लागलं आम्ही. एकतर ब्लड आणि दगड लागले की ब्लड यायला लागलं. उलटी झाल्यानंतर पाय वगैरे घासा लागला सर्व. आम्हाला कळालं नाही काय असं काय करावं म्हणून. मुलाला वाचवायला आम्ही बघायला लागलो. इसम कोण होता ते जे दगड मारलं? अनोळखीच होतं. आम्हाला काय माहितच नाही. ते डायरेक्ट दगड आलं, फटमन लागलं. बंदूकने कसं मारते तसं झालं बघ. काय मुलीचं नाव काय? मुलीचं नाव अजित कांगरे. आरवी अजित कांगरे. काय वय वगैरे? 4 वर्ष मुलीचं ते. 4 वर्ष. ठीक आहे. आता तुमची मागणी वगैरे काय? आता मीडिया समोर तुम्ही येऊन बाहेर द्याल काय? आता ते लहान मुलाला झालं, बरं झालं. आणि याच्या पुढे किती लोकांना असं मारतील ते लोक? याचा गुन्हा दाखल करायला पाहिजे ना. माझं नाव विजय बसवराज कोळी. गेल्या अनेक वर्षापासून माझ्या परिवारातील सर्व माझे माता बंधू भगिनी सर्वजण मिळून वर्षाला एकदा एप्रिल महिन्यामध्ये लच्छण यात्रा महोत्सव मोठ्या प्रमाणात होत असतो. आणि आमच्या आजी आजोबाच्या परंपरेनुसार आमच्या पूर्ण परिवारातील सर्व खानदान परंपरा सर्वजण मिळून यात्रेला जात असतात. काल यात्रा असल्या कारणाने परवा दिवशी सगळेजण मिळून यात्रेला गेले. आणि यात्रेला गेल्या कारणाने काल यात्रा केली आणि आज रिटर्न येत असताना 12:54 टिकेकरवाडी येण्याच्या अगोदर 3-4 किलोमीटर अंतराच्या मागील बाजूस कोणी तर अनोळखी इसमाने
मोठ्या प्रमाणात दगड भिरकावून ट्रेनच्या दिशेने मारला आणि त्या लेकराला भरधाव वेगाने येऊन दगड लागला आणि ते याप्रमाणे कुणी दगड मारलं आणि काय मारलं हे आम्हाला अजिबात माहिती झालेलं नाही. आणि त्या 4 वर्षाच्या बालिकेच्या आमच्या बाचीच्या मुलीवर जे अन्याय घडलं, असं किती लोकांवर अन्याय घडणार आहे. आणि जे कोणी अनोळखी आमच्या लेकरावरती अन्याय केला आणि दगड मारला त्याला अत्यंत तात्काळात लवकरात लवकर कारवाई व्हायला पाहिजे. आणि आम्हाला जे काय असेल ते रेल्वे प्रबंधक असेल, निबंधक असेल, कोण MD असेल, त्यांना आमच्याकडून मागणी आहे की ज्या गोरगरीब लेकर प्रवासामध्ये जात असतात, येत असतात, ते खिडकीत बसत असतात, काहीतरी खात असतात आणि ज्याप्रमाणे आमच्या लेकरं दगावला आता असेप्रमाणे दुसऱ्यांचे लेकर नाही दगावले पाहिजे. आणि जे अनोळखी या प्रमाणामध्ये सोलापूर अंतरावरती आणि सोलापूर विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये लेकराला दगड मारून जीव मारण्याची आपल्या मोठ्या प्रमाणात दगडफेक होतो. आणि ते पण सोलापूर रेल्वे स्टेशनवरती. ही अत्यंत दुर्भाग्याची गोष्ट आहे. आणि काही करून रेल्वे परिमंडळाला आमची विनंती आहे की काही करून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मी विनंती करतो. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, LB, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, AP, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.